नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे तेलुगूची बाराखडी। तर पहिले आपण बघणार आहोत तेलुगूचे स्वर, जे की आपल्या मराठी सारखेच आहे पण थोडासा फरक आहे त्यांच्यात, जो मी तुम्हाला सांगते। मी ऑलरेडी इथे लिहून ठेवली आहे, तर चला बघू तेलुगूचे स्वर। तर हा आहे अ अ अम्मा, जो की असा लिहितात। आ आऊ, आऊ म्हणजे गाय। ई छोटी ई म्हणजे ह्रस्व ई। ई इल्लू, इल्लू म्हणजे घर। ई दीर्घ ई, ईगा, ईगा म्हणजे माशी। त्यानंतर उ उ उल्लीपाया, उल्लीपाया म्हणजे कांदा। त्यानंतर दीर्घ उ उयाला, उयाला म्हणजे झोका। ऋ ऋषी। आता इथे ए आणि ए मी दोनदा लिहिलंय, कारण की तेलुगूमध्ये ह्या ए मध्ये सुद्धा दोन ह्रस्व आणि दीर्घ असे आहेत, म्हणून ह्रस्ववाला ए एलुका, एलुका म्हणजे उंदीर। आणि दुसरा ए दीर्घ, तो म्हणजे ए एनुगा, म्हणजे तो जरा लांब खेचायचा आहे। एनुगा, एनुगू म्हणजे हत्ती। त्यानंतर सेम आपल्यासारखंच आई, आई ऐदू, ऐदू म्हणजे 5। पुन्हा इथं ओ मध्ये, जो की मराठीत ह्रस्व आणि दीर्घ नाहीये, तर त्या ओ मध्ये इथं सुद्धा दोनदा आहे। ओ ह्रस्व ओंटे, दीर्घ ओ ओढा, ओंटे ओढा। त्यानंतर औ औ औषधमू, अंग अंगडी, अंगडी म्हणजे छोटी छोटी दुकानं। आणि आहा हे सेम लिहिलंय, अ च्या वरती पुढं डॉट आणि इथं अ च्या पुढं 2 डॉट म्हणजे आहा। तर हे आहेत तेलुगूचे स्वर, मराठी सारखेच आहेत पण ओ आणि ए मध्ये 2 येतात, जे की तुम्हाला तेलुगू शब्द उच्चारताना खूप खूप उपयोगी पडेल। स्वरावरच आपला सगळा उच्चार अवलंबून असतो, तर हे बघून घ्या। आणि याचे अर्थही मी सांगितलेत। आणि यानंतर तुम्हाला संपूर्ण बाराखडी पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या मी क टू श्र तो पण व्हिडिओ घेऊन येईल। धन्यवाद।